होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तुम्हाला असं वाटलं असेल की माझा पुतळा झाला, काय ना, मागे अजिंक्य तारा आणि त्याची तटबंदी आपोआप असं होणारच ना। मी आहे साताऱ्यामध्ये, या साताऱ्या शहराने, या साताऱ्या गावाने, या साताऱ्याने अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या, ऐतिहासिक घडामोडी पाहिल्या, त्या भूमीत मी उभा आहे। तर आज साताऱ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि साताऱ्यामध्ये घोलप वहिनी आणि जगताप वहिनींना भेटणार आहोत। होम मिनिस्टरचा एपिसोड सुरू करूया, भेटूया घोलप वहिनींना। सातारा शाहूनगर येथील जगतापवाडीमधील घोलप बंगल्यात राहणाऱ्या सौ पूनम वैभव घोलप वहिनींना आपण भेटणार आहोत। बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकताय। नमस्कार वहिनी। नमस्कार। संपूर्ण नाव? पूनम वैभव घोलप। काय करता तुम्ही? गृहिणी। हाऊसवाईफ। बरं, माहेर कुठलं? करमाळा। करमाळा? करमाळा कोण, सोलापूरकडे? हो। बर, लग्न कधी झालं? 5 मे। 5 मे 1857, 1920, आता 2009। 2009, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 6 महिनेच झाले। हो। नमस्कार, कसं काय वाटतंय? छान वाटतंय। छान वाटतंय। संपूर्ण नाव? वैभव सुनील घोलप। काय करता तुम्ही? काय पेट्रोल पंप माझा। तुमचा पेट्रोल पंप आहे? मला सांगा, कधीपासून जाता तुम्ही पेट्रोल पंपावर? काय 10वीत असल्यापासून जातो। 10वीत असल्यापासून? म्हणजे किती वर्ष झाली? 10वीत असल्यापासून एक 7-8 वर्ष झाली। 7-8 वर्ष झाली। 10वीत असल्यापासून 7-8 वर्ष झाली, म्हणजे तुमचं वय काय आहे? आता 28। हे 28 वर्षाचे आहेत। म्हणजे आमच्याकडे माणूस म्हणतात, किंवा अरे हा पहा मुलगा, इथं गडी म्हणतात, हा असा गडी। बरं वहिनी, सगळ्यांची ओळख करून द्या। हे मिस्टर आम्हाला कळलेलं आहे, पुढे। ह्या माझ्या छोट्या नंदबाई ताई। नमस्कार। कृष्णाताई। ह्या मोठ्या। नमस्कार। वैजूताई। हे माझे सासरे पप्पा। अरे नमस्कार। ह्या माझ्या सासूबाई, आई। हा नमस्ते। आणि हे बाकी पप्पांचे मित्र आहेत। आणि ह्या शेजारच्या काकू, ह्या शेजारच्या काकू, हे त्यांचे फ्रेंड। आणि हा माझा भाऊ। नमस्कार। हा माझा छोटा भाचा रुद्र। हा छोटा भाचा रुद्र। हो। हॅलो कर। अरे वा, छान। सगळं येतं का? अरे लय भारी आहेस तू। तुला अँकरिंग करता येतं का? अँकरिंग येतं? होम मिनिस्टर करणार का? मग तू? अरे बाई माझी, मला सांगा, लग्न होऊन 6 महिने झाले, कसं वाटतं तुम्हाला? काय छान वाटतं। मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? थोडासा रागीट, थोडासा प्रेमळ। थोडासा रागीट, थोडासा प्रेमळ। हा, ती मिशा बघूनच कळतं आम्हाला त्यांनी। हो ना? तुम्ही चिडता का नाही त्यांच्यावर? हो। तुम्ही चिडता? कशावरनं? एखादी गोष्ट नाही ऐकली तर चिडते। आपण आता खेळ खेळणार आहोत, हा, आणि 2 प्रश्नांचे मी तुम्हाला 600 रुपये देणार, म्हणजे जिंकू शकता तुम्ही। प्रश्न क्रमांक पहिला, देवघरात शंकराची मूर्ती आहे, तर शंकराच्या कोणत्या खांद्यावर नागदेवता आहे? डाव्या खांद्यावर की उजव्या खांद्यावर? उजव्या। उजव्या खांद्यावर। वहिनी उत्तर चुकलंय, डाव्या खांद्यावर आहे। बा, दुसरा प्रश्न, खरं हा प्रश्न नाही, बनवायचं तुम्ही काहीतरी। काय बनवायचं? उखाणा बनवायचा आहे। अक्षर आहे त। 10 सेकंदाच्या आत। त, तुतारीचा त। ठीक आहे, हरकत नाही वहिनी। पुढच्या फेरीमध्ये तुम्ही एक सोन्याचा दागिना 1 ग्रॅमचा जिंकू शकता, किंवा त्याच्याही पुढच्या फेरीमध्ये तुम्ही तब्बल 1,500 रुपये जिंकू शकता। मी काय म्हणतो, जिंकण्या हरण्यापेक्षा तुम्हाला आनंद आहे का नाही? होम मिनिस्टर घरी आले बा, याच्यातच मजा आहे। तर आता आपण भेटूया जगताप वहिनींना। सातारा शाहूनगर येथील जगतापवाडीतील ऋतुराज बंगल्यातील सौ रुपाली रामदास जगताप वहिनींना आपण भेटणार आहोत। बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकतायत। नमस्कार वहिनी। नमस्कार। संपूर्ण नाव? रुपाली रामदास जगताप। काय करता आपण? हाऊसवाईफ आहे। हाऊसवाईफ आहात? कधी झालं लग्न? 16 वर्ष झाली। 16 वर्ष झाली? अरे बाप रे। बर, अच्छा, माहेर कुठलं? फलटण। फलटण। नमस्कार। संपूर्ण नाव? रामदास रावसाहेब जगताप। काय करता आपण? मी सिव्हिल इंजिनियर आहे। सिव्हिल इंजिनियर आहात? हे घर तुम्हीच बांधले तुमचं? माझूनच बांधलं। म्हणजे नाही, तसं नाही, पैसे तुमचे होते, पण डिझाईन तुमचं आहे का? चंद्रशेखर पवार म्हणून आर्किटेक्ट आहेत माझे मित्र। हा, आणि मी आरसीसी कन्सल्टंट म्हणून प्रॅक्टिस करतो। वहिनी सगळ्यांची ओळख करून द्या ना। हे माझे मिस्टर। आता आहे का काय? परत हा माझा मुलगा ऋषिकेश जगताप। मुलगा? हा। नमस्कार। ती माझी मुलगी ऋतुजा जगताप। हाय तुझ्या। हे माझे दीर आहेत। नमस्कार। हे शेजारी, या माझ्या जाऊबाई आहेत। नमस्कार। या मामी आहेत माझ्या। नमस्कार मामी। आई माझी, मावशी, मामांची मुलगी, ह्या पण मावशी, हे माझे भाऊजे आहे। वा। आणि बाकी सगळे ते काका कोण आहेत ते छोटे?
तो भावाचा मुलगा आहे. भावाचा मुलगा आहे. धीरज नाव आहे त्याचं. वहिनी 16 वर्ष झाली लग्नाला. कुठे झालं होतं लग्न? लग्न रजिस्टर मॅरेज सातारमध्ये झालं. रजिस्टर झालं? लव्ह मॅरेज आहे? हो. आई ला काय आम्हाला वाटलं की काहीतरी आपलं अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज. कसं काय लव्ह मॅरेज म्हणजे का कुणी त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? हो. काय म्हणली ती? आता आठवत नाही. आता आठवत नाही. जगात शक्य नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आठवत असतं. काय म्हणले सांगा. कुठे भेटलात पहिल्यांदा? ते डिप्लोमाला कॉलेजला फलटणला होते. हा, तुम्ही आणि तिकडे काय करत होतात? माझं घरच ना तिथे नाही, फलटण. घर पण हो मग आता काय शेजारी राहिला होते. हा हे असं सांगा ना डायरेक्ट मुद्द्याची गोष्ट. ते फलटणला शिक्षणाला आले. बरं मग तुम्ही नाही ते काय बरं मुद्द्याची गोष्ट. तर ते तुमच्या शेजारी राहत होते. डिप्लोमाला लास्ट इयरला असताना आमच्या दोघांची भेट झाली. तुम्ही बारावीला दोघांना एकमेकांचे स्वभाव आवडले आणि येस आणि 16 वर्ष गेली सुद्धा. गेली सुद्धा. कशी गेली 16 वर्ष? खूप छान गेली. हा? खूप छान गेली. वहिनी पहिला प्रश्न अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही. माझ्याकडे बघा. हॉलमधील जो झोपाळा आहे ज्याच्यावर आपण आता बसलेलो आहोत त्याला किती बारीक सळ्या मिळून एक रोप तयार झालेला आहे? 8 सळ्या मिळून एक. 8 सळ्या मिळून कधी मोजल्या होत्या वहिनी? खरं खरं सांगा. कधी मोजल्या? काल मोजल्या. ह्या हे 300 रुपये तुम्हाला मिळतात वहिनी. वा काल मोजल्या. दुसरा प्रश्न नव्हे. हे तुम्हाला बनवायचं आहे. उखाणा बनवायचा आहे. घ्यायचा आहे अक्षरावरून. मी अक्षर तुम्हाला सांगणार. 10 सेकंदाच्या आत उखाणा घ्यायचा. अक्षर आहे ज. अहो वहिनी किती सोपं उत्तर होतं. सोपं होतं बघा. जितेंद्र जोशी आले घरी होम मिनिस्टर साठी. 14 वर्षांपूर्वी रामदासराव पडले माझ्या पाठी. नाही का? तुम्ही आधी सांगायचं नाही का मला? मग मी सांगितलं असतं. आधी जर सांगितलं असतं तर हे झी मराठीचे पैसे 300 कसे वाचले असते वहिनी? तुम्ही बनवावं म्हणून गंमत आहे ती. तुमची गंमत आहे ती. पैशांची नव्हे बक्षिसांची नव्हे. ही गंमत आहे एका वहिनीची, तिच्या कुटुंबाची आणि संसाराची. मिस्टरांना मला विचारायचं एक तर शराबीमध्ये डायलॉग होता माहिती ना, मुछे हो तो नथुला ली जैसी हो. तुम्ही हे इन्स्पिरेशन बाबांकडनं घेतलंय का मिशांचं? नाही आमच्या सगळ्यांच्याच मिशा आहेत. नाही हो पण म्हणजे वडील वगैरे सगळी आजोबा वगैरे सगळ्यांच्याच मिशा. सगळ्यांच्या मिशा. आणि मराठी माणसाचा तो ट्रेडमार्कच आहे. तो ट्रेडमार्क आहे मिशांचा. आम्ही बघा मराठी माणूस असून सुद्धा आम्हाला मिशा नाही. ठेवल्या नाहीत तुम्ही. हा तुम्ही ठेवल्या नाहीत मिशा. नाही ठेवल्या होत्या पण कसं आहे ना कामामुळे कधी कधी काढाव्या लागतात. नकली खोट्या चिकटवाव्या लागतात. आपला खोटेपणाचा धंदा आहे ना सगळा म्हणजे सिनेमा. बर आम्हाला असं कळलं तुम्ही चिडता वगैरे. काय हो एवढासा तो जीव त्याच्यावर काय चिडणार तुम्ही? एक तर मिशा बघून घाबरायला का वहिनी? कशाला चिडता? काय अधूनमधून थोडंफार. पण कधी असं झालं की चूक तुमची आहे किंवा चूक त्यांची आहे तरी तुम्ही गप्प बसलात? असं नाही शक्य आहे. शक्य आहे का? किती साधं आहे सोपं आहे खरंय. एक गंमत आहे मात्र रांगडेपणामध्ये एक साधेपणा असतो आणि एक सरळपणा असतो आणि स्वच्छपणा असतो. आणि ज्या भावना असतात त्या भावनांमध्ये कुठेही काही लपवाछपवी नसते आणि आतमधला स्तर नसतो. जे काय आहे ते असं जे पोटात ते ओठात. बरोबर का नाही? वा छान आहे. पण आता एक गोष्ट लपवली आहे ती आता यांना सांगायची नाही. ड्रॉ करून दाखवायची चित्र काढून. 1 ग्रामचा सोन्याचा दागिना त्यांनी लपवलेला आहे. गंमत आहे. तुमच्या दोघांचा ताळमेळ किती आहे ते बघण्यासाठीचा हा खेळ आहे. या 1 मिनिटाच्या आत सगळं. 1 मिनिट सुरू झाला. एक तर प्रथम मिस्टर तुमचं अभिनंदन. अत्यंत सूचक आणि छोटस आणि बरोबर कळते. म्हणजे मलाही कळलं असतं जर मी या घरात राहत असतो तर. बरोबर की नाही? नाही तर अहो माणसं काही काढतात. अहो त्या बिचाऱ्या वहिन्या कुठे कुठे शोधतात. बेडरूम मधली गोष्ट किचन मध्ये शोधतात. ते असं असतं. तर हा दागिना 1 ग्रामचा तुमचा वहिनी.